वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा 22 सप्टेंबरला खेळीमेळीत पार पडली। या सभेत कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील योजनांवर चर्चा झाली। सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलराव कदम यांनी केले। त्यानंतर अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी विषयपत्रिकेनुसार प्रत्येक विषयाला सभेची मान्यता घेतली। दांडेगावकर यांनी शेतकऱ्यांना आपला ऊस पूर्णा कारखान्याला देऊन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले। तसेच भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीसाठी करून उत्पादन वाढविण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यात सभासदांनी सहभागी व्हावे असंही त्यांनी सांगितले। यावेळी वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेती आणि ऊस विकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले। सभेला माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, माजी आमदार पंडितराव देशमुख, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, ज्येष्ठ सभासद भगवानराव आलेगावकर, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री बेडसे, बँक अधिकारी श्री राऊत, कारखान्याचे सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक के.पी. आकुसकर यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते। सभेच्या शेवटी राष्ट्रगीत घेण्यात आले आणि शहाजीराव देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले। देणारे रोबोट आले, शेतीमध्ये आता AI तंत्रज्ञान आपल्याकडे भारतामध्ये तरी या वर्षभरामध्ये सुरू होते। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग एवढाच आहे की पाणी केव्हा द्यावं, खत किती द्यावं, ऊसावर काही आजार आला तर त्याचा निरोप येतो, औषध कोणतं द्यावं याचाही निरोप येतो। जरी ही शेती परवडत नसली तरी आता नव्या पद्धतीने शेती करून मला असं वाटतं की थोडी परवडेल। जानेवारीची जी आता हावळीच्या चेअरमन साहेबांनी सूचना केली, 2-3 टप्प्यामध्ये आपण आता AI सुरू केल्यानंतर ऊस लावणार आहे। त्याच्यामुळे जे काही लोकांचा 13 महिन्यात आणि काही लोकांचा 17 महिन्याला ऊस चाललाय त्याला आळा घालण्यासाठी आपण ते नियोजन करतोय। आता ऊस लागवड सुद्धा पुढे जसं ऊस तोड कारखाना करणार आहे, भविष्यामध्ये आपण ऊस लागवड सुद्धा कारखान्याकडून करून देणार आहे। ऊस लावायच्या मशीन यायला लागल्या, कपाला कप त्या ट्रेमध्ये लावण्याची व्यवस्था होते। हे 2 वर्षांमध्ये ती व्यवस्था करू। सगळ्या सभासदांना एक विनंती करण्यासाठी मी इथं उभा आहे। 26, 27, 28, 29 सप्टेंबरला आपल्या विभागामध्ये अतिवृष्टी सांगितलेली, काही घटना गुन्ह्यामध्ये घडल्या, कित्येक जणांच्या म्हशी वाहून गेल्या, तिथं शेळ्या वाहून गेल्या, गायी वाहून गेल्या आणि 26, 27, 28, 29 आपल्या विभागात पूर्णा नदीसोबत बाकीचे सुद्धा छोट्या छोट्या नद्या, रासना असू द्या, अजूनच्या आपल्याला छोटे मोठे ओढे आहेत, त्याच्यामुळं ही अति पूर परिस्थिती अचानक उद्भवू शकते। त्यामुळे आपल्या सगळ्याच विभागातील सभासद असतील, शेतकरी असतील, यांनी त्या बाबतीमध्ये काळजी करण्याचं काम आहे। कारण आता तुम्ही बघायले की 4 दिवसाखाली मुडी बगळत आणि कागद सरवला 4च गावात अतिवृष्टी झाली। काल आपण बघितलं असेल पळसगाव, मुरुंबा, मारवाटा 4च गावात अतिवृष्टी झाली। अशा पद्धतीनं आता ही 26, 27, 28, 29 आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये त्याचं अपडेट आलेले आहे। हे 5 दिवस तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे। आपण सगळ्या सभासदांनी, शेतकऱ्यांनी आपल्या बरोबर गावात सुद्धा मंदिराला आवाहन करून सगळ्या त्या बाबतीमध्ये सूचना दिल्या पाहिजे की बाबा जे शेताकडे जाणारे रोजचे शेतकरी त्यांनी जरा दुपारपर्यंतच तिथे हे करता येईल, काम कसं करता येईल, लवकर घरी कशा पद्धतीने वापस येता येईल, नदीकाठच्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये काळजी केली पाहिजे। यासाठी मी पुन्हा एकदा आलो होतो। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।